काय चिल्लास असतं मोठ्या बैरी सेव का मी का ठमाबडी बैरी नाव तर मग मी मंगारपासून मोठांगले का आवाज बैरी सेव तर मग बोलो बी नाही ना इथं सेव आपलं कमरामा का करू तो बाई सामने बस कर पर तुम्ही करत का होतात का सांगू तव तोला सामने बसी ती आपली उगी मुगी तोंड धुवत होती बाई तर मोरी भाऊ आई उतल का ना कसे आणि बससे बसे सामने कसे कोणी आवसे जासे तर साजरो दिससे का कसे असो बस का तोंड धुवून तर तुम्ही सकाळीच तोंड नाही धुव का बडी आई आबसून तोंड धुरे सेव तर सकाळी नाही धुयात तसंच चाय पियात अव का सांगू मोठी डाळ आदसे बेटी मुलाव सकाळी धुयव तोंड ना चाय पियो मग आब अंग पाय होऊन लागसे तर मी के आब अंग पाय धुवून वको पहिले अधिक एक घन धुवसू का करसेस डाळ आदत पड गई से का बडी 10 घंट तोंड धुव सेव धुवसू बाई का करून तव बुडगी बायको टाइम पास करूसू आपलं कोणी को घर जाय घर बसता तर वै बी हिडस निडस करस ती म्हणून आपलं घर बस गयो भयो पर तू काय लाईतीस का मोरी शांता बेटी नाही का तर मी जात होती वहां लगा उनको घर को सामने लगा तो उन मला बुलाई ना कसे पिंकी जाय भला कसे पण ठमा बडीला बुलाई खरांजो कसे कायला बुलाईस तव मला अब मोला का खबर तर बेटी कायला बुलाईस का कायला नाही तर मला जेतो सांगीस वत्तो मी सांगेव तुमला कायला बुलावस तर अधिक कोणतं काम पड गेव तर मोरोसील मला बहु काही माहित नाही का भयो ना का नाही तर तुम्ही जाय कर देखो तो बस ना हो जल्दी बुलाईसे मग ना बडी बंदी पर जान किसे अव आऊसू ना तोंड धुवसू आपलं ना अंग पाय धुवसू ना मग आऊसू नहीं बांदी परा नहीं जाए का बडी तुमरा अंग पाय धुवत होती तर बडी चली जाए बांदी परा मून लवकर आओ गईस तर तुम्ही तोंड धुव ना आव लवकर नाही तर मग बडी चली जाए मग मोलाच काही अधिक पिंकीने सांगे नाही रेस के बांधी पर जाण्यासाठी तर नाही बुलाईस अब तुम्ही खोजबीन चालू नको करो बडी मला का मालूम मला जेतो सांगीस होत सांगा नाही बांदी परा जाण्यासाठी बुलावसे का कसे मला का मालूम तो आपण मी जासू अब मरो स्कूल की टाइम होई रही से जाय पराय आवसे गौजो भाई भाजी को का करू था काईज बनाना था जो रहे फ्रिज में तो बनाओ भाजी को एक भी ना है शनिवार बाजार को भाजी को सर गयो दुयक बगन रहे थी भाजी को ना है कसेस ना अधिक 2-4 बगन सेट कसेस तो दाल बगन बनाव ना था हो दाल भट्टा की बनाऊन पर भेदरा ना आती ना बापा शनिवारच तो आणि तीन ना अर्धो किलो सर गए आबाज हो अर्धो किलो मा केता कावसे तिता अना थोडसा डगर होता तर मग एक भाजी मा एक टाकून का नाही काही अर्धो अर्धो नाही टाकन की अहो तर भेदरा महंगा से ती मोन अर्धो किलो चानी रे सर गया कसेस तर मग काय टाकासेस ता खुलं से ती का आंबा की हो टांबा की खुलं साजरी नाही लगती नाही तर काकीजी घर गया होतात आणि एकात भेदरा आणार होतात उसनो हो कसे सांगासेस तर का जाने बाई भेदरा केत्रा मांग से तिथं आबा कोणी जेवणला दे पर भेदरा उधारी नाही दे मग कशी करू तर भेदरा बिना हाती आंबा को बुकनो टाक दे बुकनो से ना आपल्या घर आबाच काय का खुलं ना हाती ना आबा कसे का बुकनो टाक बाई का आणखी नाही तर पोवारा इन घर आंबा को बुकनो नाही रे असो होसे का आंबा को बुकनो करकर ठेतो तरी कांडे बोला ना से तरी बुकनो तोला भी खायला नाही रव आबो कसो रवसे का हर वार साजरा भेदरा मिरच्या आवसे ती तवन आंबा को फुलेनला ना आंबा को बुकनोला कोणी देखत नाही ना मग रवसे ती निंबू घर का तर लिंबू छोय जासे ती मोन आहे सेव कब कब फुलं वारायला आहेत ना बनायला आहेत सी माये तू गावा नाही गेलीस आपलं माय घर 8 दिवस रहीस तर मग हवा धुना येते तर छिले तर मस्त आंबा आणि मग उल्ला बढिया नमक मा लगा काढ्याव आणि वाराव तसो पांढरं बुकनो भैसे कोणी कोणी को घर की आंबा की खुलाना निस्ती कारी रवसे ती ना आंबा को बुकनो बी कार रवसे हो हो बायका कशी करत होती छिलस होती ना तशीच वारंडा कस होती आंबा इंको खुलैनला तर तशी पण वय कारी होस होती
आंबा छिलना ना मग वय बारीक चानी चानी वय नमक को पाणी मा डुबाय कर काढणे ना वारावणं तर मग कारी नाही पडती मस्त पांढरं पांढरं बुकणं होसे देव का आणसे तर आंबा को बुकणं नाही तर मग तुम्ही बेरापरा नाही रहो तर दे देव मी कुकर लगावसू तर बोरी हो ठीक से ना तर शांता शांता अगे माय पिंकीला जाय गए तो ठेमाबडीला बुलावन तर गई रे ताई रे वा हो आऊसू कायला बुलावून धाडत असतं पिंकीला कोणतं काम सेत ठेमाबडी मी का कसू मी बांधी परा जाय रे सेव नाही वो शांता नाही आऊ अब निंदा करायला नाही आऊ कशी बी यमदा ऐकी ती तुमरा घर परा लगावन माये पुरी गोष्ट बी नाही ऐको अना पहिलेच कसे निंदासाठी चल नाही गऊ तुमला हो तर मग कायला बुलायस तर तोंड धुवतच होती बाई तया पिंकी आई कसे ठमाबड्डी कसे तुला शांताबड्डी बुलावसे कसे आब्बा लवकर बुलावसे कसे तर आंग पाय नाही धोयव ना तशीच आई हो तशी सांगे तो का ठमाबडीला लवकर बुलायसेस मून सांगजो मून तर मून काही रे सोना हो तर मग खेत जाणको ना हाय तर कोणतं काम से तर आम्र घर की ना कनिक सर गई से तर मी ना कल्पना अब खेत जाय रे से जन तर मग कनिक ना हाय संध्याकाळी पिसाय कर आणून कसू दे ना तर आण देऊन मी कनिक पिसाय के नाही बडी कनिक तर पिसावून किसे पर गहू बेचना आती ना पकडे ना आती कास्तकार जवळ को आणि 3 लेकर 1 क्विंटल तर वाणी मनमानी मातीस से बाई तर बेचनो पड़े से ओला हो तर पकडों को से ना बेचन को से नहीं हो बडी मग आई तो रे तर मग आणून पाचक पाहिली जरासी पकड के बेच देऊ का कवत होती मग तुमला पान तंबाखूला पैसा देऊन लगेच तर पकड देऊन ना काय नाही पकड देऊन तर पर तुमरा घरा चुंबक से का मागनेट मागनेट मॅग्नेट चुंबक चुंबक काय लाव बडी अहो ऊ रहे ना तर गहू मालका सो फिराईस तवा माती वाला चिपकोसे हो बाई एक दिवस सोनू बी कहत होतो मी गहू बेचत होती तर कसे गहू बेचनला येते मेहनत कायला करसेस कसे चुंबक रवसे ना कसे फिरावणं तर माती टिकसे कसे ओला कसे मी केव काही माती लोह की आहे का रे तर कसे आणि जरासं कण रवसे कसे माती मा लोहा को तो वो चिपकसे कसे तुम्ही ना चुंबक लगा कभी बेचत का गहू बेच कर देखो चुंबक रहे तो दे देजो नहीं तो मंगू पचा को पाडो रवसे ना ओला का भी मस्त निकल से ती लवकर लवकर हो जाए ती हो तर मग बेच देव ना चलो ना तर नाही वो अब आंग पाय धोई खर आऊसू आणि मग लगेच तर बेच देऊन सी माये तुम्ही बी कशी सांगायचं होतं आंग पाय धो ना गहू पकड़ो का था अब पकड़ पुकड़ के बेच बाज करके ठे देव आयता मग मी लगेच तर बांधी परला का आऊन आणि सोनू शाळा मला का आहे तर मग ओला पठाऊन हो तसं करणं पडे नाही का दुड्डा गिड्डा उडा आहे आंग परा आंग धोऊन को काही सार नाही रवन को तर दे ना तर काढ दे तू गहू काढ दे चलो खेता आवत रेस तर चल ना हो खरा आपासून खेता आवसू जेवण ना खान होऊन लागसे ना खेतात चल कसे गाडीला का खेता जात होतो तर मी काय तू आवत रेस तर तोला बी ले जाय दे बाबा मग कसे स मोरा मनमानी पाय दुखसे गाडीला का ली जाय नाही देव मोन कयो साजरो जेवण खान कर लेव आणि मग खेता जाव नाश्ताच करेसेव आबावरी पच भी गई रे मग आधी कव मला सिदोरी धर के आऊ म्हणून मी नाही आव सिदोरी धर कर अडबैलीसच पुरी तुला काही समज नाही ना रमज नाही फवारणी करन की से तर वो अडकू आहे रे से तर वो को संग जाऊन का नाही वो आये ना उतल का तर इतल का मुला जानो से तर बस तो वो फवारणी करे ना तुमला का से आओ 11 बजे मटकात मटकात बांधी बांधी फिरो भाई आओ मुला तो सब देखना पड़े से का नहीं तर मग मला खायला चल कसे होता हो ना अडकूला ली जाय रे असे आपल्या गाडी पर आहे तर मला खायला चल कसे बई का की नाही तर वो आपल्या सायकलला काय रे सेवा मोन के आओ मग खाली से सीट तर आवत रेस चल पापा असो तुम्ही देखो आबा तुम्ही नको जाऊ भला पहिले जेवण खान कर ल्याव आणि मग निघलो लगेच घरला का
मग डब्बा मला लगेच जरासं धर लिहून 2 बजे खावं तर फवारणी करणला काही इरभर लगन कोसे खरा इरभर लगे का आबा जेवून तर मग सिदोरी नको आणजो 2-3 घंटा को काम से मग ये बांधीला निंदा होय तब करवीन फवारणी हो तुमला जसं लगसे तसं करो पर जेई खाय खर जाओ घरलं का उपासी नको जाओ चक्कर आई देव ना वाणी पड गया तर हाक ना बोम नहीं रवन की हो पर काय की भाजी बनायचं होता दार बगन बनाईसेस का हे भाजी को नाय सरगेव भाजी को आज मंगळवार असते शनिवार बाजार को 3-4 भाजी को आने येतात तर भैया ना 3-4 संज निपट्या तरी आणि भेद्रा बी राहती तर जाओ गुजरी मा आणि आनो मग बटा सब भाजी को येतो महंगो से ना भेदरा तो अधिकच महंगा से ती अब महंगा राहत का सस्ता राहत खाणं तर पडेच नाही का पहिले सारखो राज नाही रहो का आंबा की बुकनी डाक देस लिंबू की खटाई डाक देस म्हणजे होय जासे ना वारेव भाजी को खात होता अब तर वारेव भाजी को नाही खाती नुसतो हिरवो भाजी को पाहिजे कसे हिवरो भाजी को खासे तो बरसात पानी मा मुनस तो तब्येत खराब होसे का नहीं आमरो जमानो मा मोरी माय खुलं वाराय कर ठेव काय की बाबा बगन की खुलं अनावय का कसे ती बोला बाल की खुलं गोबी की खुलं सब वाराय कर ठेव ना मग बारिश पानी मा भाजी बनाव अब कसं रोसे बारिश पानी मा भाजी को सडसे इल्ली लगसे बुट मनमानी फवारणी करसे ती ना यो फवारणी को आपलो पोट मा जासे मग तब्येती खराब नाही होय ती हो बाबा ज्ञानचंद अब ज्ञान नको देव पहिले जेवण खान करो आणि मग बोला लिजाय देव खेत चल ना तर दार भट्टावाली बाई निस्ता 2 दिवस भैया का दार भट्टाच बनावसेस बच जाय कसू तर लिजाऊन कसू डोसका परा वरत्या खिकी दात काढा काढसे बाबा या पिंकी भी कहाँ गई था का जाने स्कूल को टाइम भी भई गयो पर आवा नहीं बकरी जरासी मी वो को परा चिल्लाऊ सो तो वो को पप्पा मोरो परा चिल्लाओ से असं टुरीला डोसका पर बसाय टाकीसेस मम्मी मम्मी लवकर जेवण ला देव मम्मी स्कूल जासून कपडा बदलाऊ सुना कहाँ गई थी साबावारी काय इथं होतं निस्ती जातीच रवसेस बाबा घर में तोरा पाय नहीं ठहरती घड़ी भर नहीं रवस घर वाह सलोरी देखना कसी चुटचुटी टुरी से मस्त आपलो घर रवसे आणि तू निस्ती खेळणला परासेस बाबा मम्मी मला जेवण ला दे ना जेवण ला दे चल आता उता चल देसू जेवण ला नाही मम्मी मी इथंच पटणारी जेले सुना शाळेची टाइम भी भई गई से वना शांता बडी ने नाही का मला बुलाईस कसे वना ठमा बडी घरे जाय कसे ना मला बुलाई खरान कसे तर बुलाई खरान देव कोणी ना काम सांगिस तर नाही ऐक्यो तर साजरो नाही दिसे ना अना शांता बडी केतो लाड करसे मोरो तमंगो काम नाही ऐकून का हो ऐकेस तर बेस करेस पर आपलं स्कूल की टाइम भई तर आपलं घर आव ना मग काही खासेस काही नाही ना स्कूल जासेस हो तर आमरा स्कूल मा मग 2 बजे जेवण भेटसे तरी मस्त गरम गरम रवसे आपासून भूक नाही लगा का लापस लुपस खासेस ना वाणी जासेस स्कूल तर बस इंजा देसू मी लवकर आण अवा अन्नाव मम्मी जेव पटणारी कवरी नको करस अना स्कूल को ड्रेस पहन ना जाय लवकर स्कूल काय की भाजी बनायस तो मम्मी या लौकी की भाजी आहे खाय ना पटणारी तुला 1-2 दिवस मा लौकी दिससे का मम्मी मी नाही खाऊ लौकी की भाजी काहे मात गईसेस का लौकी की भाजी नहीं खाऊ कसेस का खाजो रोज का पनीरच खाजो का राजा भोज की औलादास तर रोज तुला साजी साजी भाजी बनाई के देऊ भाजी कोण होतो तर बनाव लौकी की भाजी तुला मालूम से ना मम्मी का मला लौकी की भाजी चांगली नाही लगत तरी भी 1-2 दिवस मा निस्ती लौकी की भाजी बनावसेस काला बनावसेस का जाने मी नाही जेव जाय मी जासू स्कूल काहे जरा जास्त चांगमा आई गई का तुला ऐ जेव तो ठाव पर लगा उठ गईस ज्यादा चांगमा आई से का ऐ अनाज को अपमान करसेस अरे असो अनाज को अपमान नहीं करना नहीं तो भेटा नहीं मग बड़ो मुश्किल लगा भेटा से अनाज तोला का सता जो कमाव से ना कमाई कर आने से उल्ला सब लगा से
तुला कसे तर आई तो बसकर खासे से आणि 3 टेरा मुला सुनाई रहीसेस जो भाजी बेटी वो खाई लेना पोट भरेव धंदा सरेव असो ना हाय पर त्याला मालूम है ना कि मैं लौकी की भाजी नहीं खाऊं तो काला दिन में लौकी की भाजी बनाओ दे भेंडी की कड़ी तो खासू ना नहीं खासू का पर ये लौकी नहीं आवड़ मला देख पिंकी जास्त नखरा नको करू चुपचाप जेव आणि जा स्कूल का भयो कायला चिल्लाई रही सेस पिंकी परा देखो अधिक चढ़ाओ डोसका परा चढ़ाओ अरे लौकी की भाजी बनाए आज तो नहीं खाऊ कसे अना ठाव फटला का उठ गई साजरो से कहो तू वोको परा चिल्लाव जो तवा अधिक अधिक रोए साजरो समजाय कर सांग ना सांगो ना तर तुम्हीच सांग दे मला समजाय के कसं समजावं से होतं अधिक चढाव डोसका परा तू जाय भला मी सांगू सोला हाँ पिंकी जेले बेटा नहीं पप्पा जी मैं ये लौकी की भाजी नहीं खाऊं तर अशी कर दार भात खायले आणि मस्त वाहनी लिंबू पिरले दार भात ना लिंबू आठ पप्पा जी मग मी संध्याकाळी मस्त गोबी आण देऊन मोरोबाईसाठी गोबी की भाजी कर दे जो हो अकिन चढाव ठीक है पप्पा जी अब तो खासू मी भाजी पर संध्याकाळी गोबी की भाजी खाऊन देखो मम्मी अब पप्पा जी ने कही से मग अधिक लौकी की भाजी नको बनावજો नाही बनव ना जेव ना जाय स्कूल मा पिंकाबाई जसे स्कूल तब तुम्ही आमरो चॅनल ला सब्सक्राइब करो लाइक करो कमेंट करो ना वीडियो साजरो लगी रहे तो शेयर करो बोलो पोवारी लिखो पोवारी सीखो पोवारी।